सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 57 मध्ये प्रवेश करत आहोत. गेली 3 ते 4 सत्संगापासून आपण अनादीचा चौथा पदार्थ परमेश्वर या विषयावरती चिंतन करत आहोत. आणि मागील सत्संगामध्ये आपण परमेश्वर अव्यक्त कसे आहे, ते सर्व व्यापक कसे आहे, सर्वात्मक, सर्वातीत, केवळ आनंदमय व ते परमेश्वर नित्यमुक्त कसे आहे, याचबरोबर तो परमेश्वराच्या सर्व शक्तियुक्त जो परमेश्वर आहे त्याचं आपण चिंतन केलं. परमेश्वर शक्तियुक्त आहे. शक्ती शब्दे सकळही देवता, सकळही गुण, ज्ञान विज्ञान, शक्ती शब्दे बोलीचे, असं परमेश्वराचं सूत्र आहे. आणि त्याच अनुषंगाने आज आपण परमेश्वराच्या या शक्तीच्या संदर्भात चिंतन करणार आहोत. ते शक्तीमध्ये सर्व ज्या देवता आहे ह्या येतात. त्याचप्रमाणे याच्यामध्ये शक्तीमध्ये दोन प्रकार पडलेले आहे. परमेश्वराच्या चेतनाशक्तीमध्ये सकळही देवता ह्या येत असतात आणि धर्म, गुण, ज्ञान, विज्ञान हे जड शक्तीमध्ये मोडत असतात. तर आज आपण चेतनाशक्तीच्या अनुषंगाने चिंतन करणार आहोत. त्रंश स्वरूपात, जसं आपण मागील सत्संगांमध्ये बघितलं, परमेश्वराचा त्रंश म्हणजे माया, ब्रह्म आणि ईश्वर हे जे त्रंश स्वरूप आहे, जे परमेश्वर स्वरूप आहे, त्रंश स्वरूपात जे अंतर्भूत असलेली जी माया आहे ही सर्व देवतांची स्वामिनी आहे. म्हणजे एक मुख्य देवता आहे ती परमेश्वराची प्रमुख शक्ती आहे. कारण ह्या शक्तीद्वारेच परमेश्वर सगळे ब्रह्मांडांचा व्यापार चालू असतो. माया ईश्वरीचे प्रथमकरण, म्हणजे परमेश्वराच्या माया ही देवता आहे, ईश्वरीचे प्रथमकरण आहे, तेव्हा तिथूनच सुरुवात होत असते. आणि आद्यशक्ती माया, म्हणजे शक्तीची जी पहिली शक्ती, आद्यशक्ती, सर्वात मोठी शक्ती आणि पहिली शक्ती ही आद्यशक्ती माया, म्हणजे चेतन या देवतेला म्हटले गेलेले. तर यावरील वचनावरून परमेश्वराचे हे सिद्ध केलेले आहे की मायाच्या स्वरूपात इतर सर्व देवतांची स्वरूपे व्याप्त आहेत. आपण देवता या पदार्थ बघत असताना याचं चिंतन केलेलं आहे की सर्व ज्या देवता आहे ह्या मायेच्या खाली येतात आणि माया ही सर्व देवतांना व्यापून आहे. नुसतीच सर्व देवतांनाच व्यापून नाही, तर ही माया ही अनंत ब्रह्मांडाला व्यापून आहे. अनंत ब्रह्मांडाला ही एकच माया आहे. तेव्हा पर्यायाने सर्व देवतांची जी स्वरूप आहे ती ईश्वर स्वरूपात व्याप्त असल्याचे दिसून येते. कारण एका देवतेच्या पलीकडे दुसरी देवता, दुसऱ्या पलीकडेची तिसरी देवता, असा हा 9 प्रकार देवतेचा, आपण 9 थोवे आपण देवतेचे बघितले. आणि खालची देवता पेक्षा वरच्या देवतेचं जे स्वरूप मर्यादा ही 10 पटीनं वाढलेली असल्यामुळे वरची देवता खालच्या देवतेला व्यापून असते. खालची देवता वरच्या देवतेला फक्त अस्तित्व रूपानेच ती जाणत असते. अशा प्रकारे ही 10 पट याला चेतना देवता, म्हणजे ही माया देवता ही अपवाद आहे. तिची जी स्वरूप मर्यादा ही अनंत पट आहे. कारण अनंत ब्रह्मांडाला ती एकच व्यापून आहे आणि त्याच्या पलीकडे ईश्वर स्वरूप आहे. त्यामुळं ईश्वर स्वरूप हे माया देवतेच्या पलीकडे असल्यामुळं माया देवतेसहित खालच्या सर्व देवतांना ईश्वर स्वरूप हे व्यापून आहे, हे आपल्या लक्षात येईल. परमेश्वर स्वरूप जे आहे तर ते आपण मागील सत्संगामध्ये बघितलं का आनंदमय आहे, ज्ञानमय आहे, ऐश्वर्यमय आहे, प्रकाशमय आहे, त्याचप्रमाणे तेजोमय व प्रेममय पण आहे. त्यामुळे देवता नेहमी सेवक भावाने त्यांच्या ठिकाणी मनोधर्मपूर्वक वेचलेल्या असतात. त्या परमेश्वराच्या शक्ती असल्यामुळं आणि त्या शक्तीद्वारेच परमेश्वर सर्व ब्रह्मांडांचं कार्य करत असल्यामुळं आणि परमेश्वरांचा जो व्याप आहे हा सर्व देवतांच्या पलीकडचा असल्यामुळं तर ह्या सर्व देवता ज्या आहे मनोधर्मपूर्वक वेचलेल्या असतात आणि परमेश्वरांनी जाणविल्यासच त्यांच्या ज्या तिन्ही प्रवृत्ती त्या जाणतात आणि त्या प्रवृत्तीनुसारच यथाशक्ती त्या कार्याला त्या लागतात. जसं संहार आहे, संसरण आहे. तर परमेश्वर व्यक्त
परत अवतार धारण करतात, त्यावेळी सर्व देवता ओळखण्याच्या रूपाने त्यांच्या सेवेसाठी पण अवतरतात. ज्यावेळेस परमेश्वर अवतार घेतात, अव्यक्तातून व्यक्त होतात, त्याच वेळी सर्व देवता, जे 81 कोटी 1.25 लाख 10 देवता आपण म्हणतो एका ब्रह्मांडांच्या, अशा अनंत देवता आहेत. तर त्यांच्या ओळखण्याच्या रूपाने, म्हणजे एक वेगळं सामर्थ्याच्या रूपाने ते परमेश्वराच्या सेवेसाठी परमेश्वराबरोबरच अवतरतात. आणि अव्यक्त स्वरूपातही या सर्व देवता शक्तिरूपाने परमेश्वराबरोबर असतातच. असं नाही की मग अवतारला तर परमेश्वराबरोबर सर्व देवता ओळखण्याच्या रूपाने आल्या, नंतर अव्यक्त स्वरूपाजवळ देवता राहत नाही, असा विषय नाही आहे. तर त्या देवता अनेक ठिकाणी एकाच वेळेस कार्यरत असू शकतात आणि आपण हे देवता वर्गामध्ये बघितले. तर त्याचप्रमाणे व्यक्त स्वरूप जे आहे परमेश्वराचं, त्याच्याबरोबर च्या माध्यमातून ह्या सर्व देवता अवतरतात. ओळखणी माया का म्हणतात, की सर्वच देवता ह्या परमेश्वराच्या अधीन तर आहेच, परंतु या ओळखणी जी आहे ह्या परमेश्वराच्या आदेशाने काम करत असतात. तसं इतर कर्मराटीमध्ये खालची देवता वरच्या देवतेच्या अनुषंगाने किंवा सामर्थ्याने काम करत असते. तर हा नेमका दैवराटीमधला आणि कर्मराटीमधला फरक आहे. तर त्या सर्व देवता ज्या आहे परमेश्वराच्या अवताराबरोबर जशा ओळखणीच्या माध्यमातून येतात, तसा अव्यक्त स्वरूपाच्या ठिकाणी सुद्धा ह्या देवता शक्ती ह्या असतात. तर या सर्वच देवता ज्या आहेत त्या परमेश्वराच्या शक्ती आहे आणि त्यात कमी अधिक सामर्थ्य पंचप्रकार असतात. ते आपण थोडेपर्यंत बघितलेलं आहे, की स्वरूप मर्यादेमध्ये 10 पटीनं जसा फरक असतो, तसं पंचप्रकारामध्ये सुद्धा खालील देवतेच्या वरच्या देवतेमध्ये 8 पटीचा फरक असतो. तर त्यांच्या त्यांच्या त्या योग्यतेनुसार किंवा पात्रतेनुसार किंवा स्वरूप मर्यादेच्या अनुषंगाने परमेश्वर आपली सर्व कार्य त्यांच्याकडून करून घेत असतात. कारण प्रत्येक देवतेची एक स्वरूप मर्यादा असते किंवा पंचप्रकाराची सुद्धा एक मर्यादा असते. त्या अनुषंगाने त्या त्या देवतेकडून जे जे काम करायचे ते परमेश्वर प्रवृत्तीनं माया करून घेत असते. तर हे व्यक्त ब्रह्मांडास्ताच्या रूपाने सृष्टीचा जो व्यापार आहे त्या देवताच करीत असतात आणि लीळेचे विग्रह धारण करून ते अवतरतात. म्हणजे ह्या ज्या देवता आहे विग्रहाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी किंवा अनेक विग्रह धारण करू शकतात, अवतारतात आणि त्या माध्यमातून या सृष्टीचा ब्रह्मांडांचा व्यापार ते करत असतात. देवतेशी लीळा विग्रह धारित्वाती, म्हणजे देवता ह्या ज्या आहे आपल्या स्वतंत्रतेने अनेक अवतार धारण करू शकतात आणि अनेक अवतार त्यांचे होऊ शकतात. त्या अवताराला विग्रह म्हणतात. हे आपण देवतेच्या याच्यामध्ये बघितलं. तर मनुष्यपिंडात सुद्धा ते अंशत्वाने असतात. आता मनुष्यामध्ये सुद्धा पिंडस्थ असे मळाच्या माध्यमातून ते असतात. त्याचप्रमाणे परमेश्वराबरोबर ओळखणीच्या माध्यमातून असतात आणि ब्रह्मांडस्ताच्या माध्यमातून, त्या विग्रहाच्या माध्यमातून सुद्धा हे कार्य त्यांचं चालू असतं. तर परमेश्वर अवताराजवळ त्या संपूर्णत्वाने असतात. संपूर्ण स्वरूपीच्या संपूर्ण पंचप्रकारासहित त्या अवतार ज्यावेळेस होतो त्यावेळेस राहतात. तर ईश्वरी संपूर्ण शक्ती, जीवांशता शक्ती, त्याप्रमाणे त्याच पद्धतीने किंवा त्याच शक्तीने पिंडस्थाच्या माध्यमातून, मळाच्या माध्यमातून जीवाबरोबर राहू शकत नाही. तर त्याचा जो प्रकार आहे, परमेश्वराच्या ठिकाणी असलेलं जी शक्ती ती वेगळी, जीवाच्या ठिकाणी असलेली पिंडस्थाच्या माध्यमातून आलेलं त्यांचे जे सामर्थ्य ते वेगळं. तर ते कमी प्रमाण जास्त प्रमाण त्या देवतेचं असतं. तर जीवाने त्यांच्या प्रित्यर्थ केलेल्या क्रियेचे जे फळ आहे ते देऊ शकतात. देवतेचं जे असतं ते देवतेच्या प्रित्यर्थ ज्या जीवाने फळ किंवा क्रिया केली तर त्याच पद्धतीनं त्या देवता त्या जीवाला फळ देऊ शकतात आणि तेही आपण बघितलं की किती देतात. कारण आपण जे मिळवलेलं आहे, जे अर्जन केलेलं आहे तेच ते देऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त देवता जीवाला काही देऊ शकत नाही. उलट देण्याचा उद्देश त्यांचा जो आहे, दुःख जर द्यायचं असेल तर पूर्णपणे देतात आणि सुख जर द्यायचं असेल तर ते पूर्णपणे
देत नाही. कारण गाईच्या पानाचं जे उदाहरण आपल्या आपल्या साहित्यामध्ये आलेलं आहे, की ज्या गाई ज्याप्रमाणे आपण दूध काढत असताना ती पानं चोरते, म्हणजे पूर्णपणे दूध काढू देत नाही. त्याचप्रमाणे ह्या देवता ज्या आहे, या जीवाच्या संदर्भात दुःख भोगवताना पूर्णपणे भोगवतात आणि सुख मात्र पूर्णपणे न देता ते चोरतात. अशा अनुषंगाने जो जीव त्या देवतेच्या प्रित्यर्थ जी क्रिया करेल, तर ती क्रिया जी आहे, त्या क्रिया करत असताना त्या माध्यमातून ते फळ त्यांना देत असतात. तर देवतेशी लीळा विग्रह धारितो अति, म्हणजे देवता या स्वतंत्र पद्धतीनं अशा ज्या गोष्टी आहे आपल्या चौकटीत नेमून दिलेल्या माध्यमातून त्या सतत करत असतात. तर त्या बाबतीत महादाईसा एकदा पुराण ऐकून आल्या आणि देवाला दंडोत घालून त्या विचारतात की नरसिंह जे आहे पुराणामध्ये परमेश्वर अवतार म्हणतात त्याला, तर ते कोणत्या गुणाने म्हणतात किंवा कसं काय म्हणतात, त्याला प्रमाण काय? तर सर्वज्ञ त्यावेळेस त्यांना सांगतात की बाई नृस्य भूत एक अवतरले, तयाचा कोपू ब्रह्मांडीनं सामाय. तर नृस्य ही काही परमेश्वर नाही आहे, ती एक देवता आहे आणि त्या माध्यमातून प्रल्हादाच्या कैवारा ते प्रल्हादाच्या माध्यमातून ती लीळा आलेली आहे. प्रल्हादाच्या कैवारा भूत एक अवतरले देवाने सांगितलं आहे आणि त्याच्या कोपापूर चराचर विश्वनपुरी, म्हणजे हिरण्यकश्यप राक्षसाचा जो नाश करण्यासाठी प्रल्हादाचा कैवार घेऊन देवता एक अवतरली. तिचा क्रोध एवढा होता म्हणे का ते क्षणात विश्वाला जाळून भस्म करेल, अशा पद्धतीनं देव त्यांना माहिती देतात. आणि त्याच वेळेस परत महादाईसा विचारतात की जी नृस्य कोण स्थानीचा अवतार म्हणे. तर सर्वज्ञ सांगितले शेवटी लेक्षणीचा, म्हणजे देवतेशी लीळा विग्रह धारितो अति, देवता आठ रिगोनी फळाते दे. म्हणजे आठ रिगोनी फळाते दे म्हणजे देवता खालील देवतेच्या फळ्याला तिथून काढून आपले फळ देतात, किंवा वरची देवता खालच्या देवतेला फळ देण्यासाठी आदेश करू शकतात ऐश्वर्याच्या अनुषंगाने. कारण वरची देवतेच्या अंडर खालची देवता असल्यामुळे ते हे कार्य करू शकतात आणि अशा पद्धतीने देवतेचं कार्य चालतं. तर देवतेचा जे लीळा विग्रह घेण्याचं जे स्वातंत्र्य, त्या स्वातंत्र्यातून हे देवता कार्य करत असतात. आणि प्रल्हादाचा भाव जो आहे, त्या भावाला अनुषंगून देवता आठ रिगोनी फळाते दिदले म्हणे. म्हणजे वरच्या भाव आणियत फळ दे, प्रल्हादाच्या कैवारा भूत एक अवतरले, त्याच्या कोपापुरते चराचर विश्व न पुरे. तर अशा पद्धतीनं हे जे प्रल्हाद जो आहे तो विष्णूचा भक्त होता. तो अतिशय त्याचा जो भाव आहे तो वाढल्यामुळे विश्वेचे फळ न देता विश्वेने ते फळ दिलं, म्हणजे वरच्या देवतेने खालच्या देवतेला आदेश करून ते फळ दिलं. अशा पद्धतीनं ह्या देवता कार्य करत असतात. परंतु ज्याप्रमाणे वरची देवता खालच्या देवतेला कार्याला लावत असते, त्याचप्रमाणे परमेश्वर या सर्व देवतेला कार्याला लावत असतात आणि त्या अनुषंगाने या सर्व देवता या परमेश्वराच्या शक्ती आहे. तर जीवाने त्याच्या प्रित्यर्थ केलेल्या क्रियेचे जे फळ आहे ह्या त्या देऊ शकतात. देवता फळदात्री, कारण देवता ह्या फळदात्र्या सांगितलेले फळ देण्याच्या उद्देशाने या देवतेचा वापर किंवा देवता ह्या करत असतात. सर्व देवता जे आहे सामर्थ्य संपन्न आहेत. आपण बघितलं ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश. परंतु त्याच्यामध्ये कशी मर्यादा आहे, किंवा त्याच्यामध्ये ते ज्ञान असेल, सुख असेल, सामर्थ्य असेल, त्याची आणि परमेश्वराच्या ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाशाची कधी आणि कुठंही बराबरी कशी होत नाही, हे आपण तुलनात्मक अनुषंगाने बघितलेलं आहे. म्हणूनच त्या परमेश्वराच्या शक्ती आहेत, कारण त्यांच्याकडे सामर्थ्य आहे आणि या सर्व शक्तीद्वारेच परमेश्वर आपली सर्वच कार्य या देवतांकडून करून घेतात. शक्ती ते आधी करून परमेश्वरच व्यापरते, म्हणजे या शक्तीद्वारे परमेश्वर या सृष्टीचा व्यापार करून घेत असतात. आणि परमेश्वराचा सगळे व्यापार शक्तीद्वारकू, या शक्ती ज्या आहे देवतेच्या, त्या शक्तीद्वारेच या सृष्टीचा पूर्णपणे व्यापार परमेश्वर करत असतात.
याचा अर्थ या सर्वच देवतांच्या ज्या माध्यमातून परमेश्वर आपली काही अपवादात्मक कार्य सोडून सर्वच कामे देवतांकडूनच करून घेतात. तर या सर्वच देवता ज्या आहे, या सर्वच देवतांची स्वामिनी जी मुख्य देवता आहे माया, एखाद्या पतिव्रतेप्रमाणे परमेश्वराच्या ठिकाणी ती परिपूर्णपणे वेचलेली असते. तर मायेच्या बाबतीत तर एखादा चक्रवर्ती सम्राट ज्याप्रमाणे आपला सर्व राज्यकारभार मुख्य प्रधानाच्या द्वारे चालवित असतो, जसं एखादा राजा असतो किंवा आजसुद्धा ती सिस्टम आहे, पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, तर तो जरी मुख्य असला तरी तो प्रत्येक ठिकाणी पोहोचत नाही. तर या वेगवेगळ्या मंत्र्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागाच्या ऑफिसर्स जे आहे तर प्रशासकीय जे सेवक असतात त्यांच्याकडून ते काम करून घेत असतात. अगदी त्याचप्रमाणे परमेश्वरसुद्धा ही जी माया आहे मुख्य देवता तिच्याकडून हे काम करत असतात. तर ज्याप्रमाणे चक्रवर्ती सम्राट आपला सर्व राज्यकारभार एखाद्या मुख्य प्रधान जो आहे त्याच्याद्वारे चालवतो, त्याप्रमाणेच परमेश्वर आपला सर्व व्यापारसुद्धा ही जी माया देवता आहे त्याच्याद्वारे चालवित असतो. तर आनंद ब्रह्मांडाला ही एकच माया आहे आणि या मायेवरती परमेश्वराची सत्ता असते. म्हणून परमेश्वराला अनंत शक्ती परमेश्वर असे म्हटले आहे. कारण सर्व शक्तीच्या पलीकडं माया देवता आणि त्या मायाच्या पलीकडं परमेश्वर आणि ह्या परमेश्वराच्या सर्व ह्या ज्या शक्ती आहे त्या अंडर असतात, वेचलेल्या असतात. सेवक भावनेने परमेश्वराचा सतत आदेश त्या ऐकत असतात आणि त्यांच्या माध्यमातूनच हा सृष्टीचा सर्व कारभार ह्या देवता करत असतात. आणि म्हणून या अनंत शक्ती जी आहे, तो अनंत शक्तियुक्त जो परमेश्वर आहे त्याचं आपण चिंतन करतो आहे, त्याचं आपण भक्ती करतो आहे आणि त्या अनुषंगानेच अनंत शक्ती परमेश्वर असं म्हटलं गेलेलं आहे. तर परमेश्वराच्या जडाशक्ती जशा चेतनाशक्तीमध्ये देवता येतात, तशाच जडाशक्तीमध्ये सगळी गुण जे आहे, धर्म आहे, ज्ञान आहे, विज्ञान आहे, ते जडाशक्तीमध्ये मोडतात. कारण चेतनाशक्ती आणि जडाशक्ती याचे कार्य पण वेगवेगळे आणि त्याचं अस्तित्व पण वेगवेगळं आहे. तर ह्या ज्या जडाशक्ती आहे, परमेश्वराच्या ठिकाणी अनंत गुण आहे आणि त्या गुणाचं आपण नंतर चिंतन करणार आहोत पुढच्या सत्संगामध्ये. कोणते कोणते गुण आहे आणि त्या गुणाचा कसा परमेश्वर आपल्या जीवाच्या हितासाठी कार्य करतात किंवा करून घेतात. अनंत धर्म पण परमेश्वरामध्ये आहे. तर हे परमेश्वराचे जे स्वरूपांग गुणधर्म आहे, म्हणजे मुळातच स्वरूपीच ते गुणधर्म आहे. ते काही वेगळे बाहेरून घेतले किंवा नंतर ते लावले अशातला विषय नाही. तर स्वरूपांग गुणधर्म आहे. तर या व्यतिरिक्त जे त्यांच्या ठिकाणी शक्तिरूप गुणधर्म आहे ते वेगळेच आहेत. तर ते त्याचं शक्तिरूप जे गुणधर्म आहे ते वेगळे, स्वरूपांग गुणधर्म ते वेगळे. तर वज्रदेह किंवा वज्रांगी याप्रमाणे ते आहेत. म्हणजे वज्रकवचाप्रमाणे ते आहेत. स्वरूपांग म्हणजे आतील धर्म हे वज्रदेहाप्रमाणे. मुळातच वज्रदेह असणं आणि वज्राचं आवरण असणं ह्याच्यात फरक आहे. तर वज्रदेह म्हणजे मूळचंच अंगचं, त्याला स्वरूपांग म्हणतात. आणि शक्तिरूप धर्म जे आहे ते वज्रकवचाप्रमाणे, ते बाहेरून त्याचं वज्राचं कवच आहे. तर जे जड बऱ्याच जडाशक्ती ज्या आहे त्या स्वरूपांगासारख्या म्हणजे स्वतःच्याच स्वरूपी असल्यामुळं त्याला वज्रांगी म्हटलं गेलेलं, म्हणजे वज्रांगाप्रमाणे. आणि शक्ती जी आहे, चेतनाशक्ती आपण जे आत्ता बघितलं देवतेच्या, तो वज्रकवचाप्रमाणे, कारण त्या बाहेरून काम करतात. तर ज्ञान आणि विज्ञानाच्या बाबतीत तीच वस्तुस्थिती आहे. म्हणजे स्वरूप ज्ञानमय व त्यांच्या ठिकाणी ज्ञानशक्ती असणे हे वेगवेगळं असतं. म्हणजे ज्ञानमय स्वरूप आणि त्यांच्या ठिकाणी ज्ञानशक्ती हे जसं निराळे, याचप्रमाणे गुण व धर्माचे आहे. ज्ञान व विज्ञान शक्ती परमेश्वराच्या ठिकाणी जशा निरनिराळ्या असतात त्याचप्रमाणे गुण व धर्मसुद्धा असतात. गुण वेगळे, धर्म वेगळे. तर परमेश्वराच्या ठिकाणी असलेल्या गुणांचा जो विशेष आहे हा की ईश्वराकडून ते इतरांना देता घेता येतात, तसे धर्म देता घेता येत नाही. म्हणजे जे गुण जे आहे त्यांचा जो विशेष आहे तर परमेश्वराला त्यांना दुसऱ्याला देता येतात, घेता येतात. तसं धर्म जो आहे तो देता घेता येत नाही. ते इतरांना जे इतरांना लावता येतात किंवा देता येतात, परत घेता येतात, ते गुण व जे स्वरूपांग धारण केले जातात, अर्थात देता घेता येत नाही, तो धर्म. म्हणजे धर्मामध्ये आणि गुणामध्ये हा नेमका फरक परमेश्वराने सांगितलेला. अर्थात परमेश्वराचा जो धर्म आहे तो कुठून आणला व लावला असा नाही किंवा कोणाकडून घेतला असा नाही, नंतर घेतला किंवा नंतर तो डेव्हलप केला असाही विषय नाही आहे. कारण तो स्वरूपांग आहे, तो मुळातच परमेश्वराच्या ठिकाणी आहे. आणि
किंवा परमेश्वरापासून तो वेगळा होईल असंही नाही. कधी कधी काळी बुवा तो वेगळा होईल. तर तसंसुद्धा होत नाही. ज्याप्रमाणे गुलाबाचं जे फूल असतं, त्याचे 2 जसं गुलाबाच्या फुलाला रंग पण असतो, तर तो जो रंग आहे तो त्याचा धर्म आहे. आणि सुगंध पण असतो, तो सुगंध हा त्याचा गुण आहे. तर गुण अर्थात सुगंध देता येतो किंवा कोणी घेतं पण त्याचा सुगंध. तसं कलर जो आहे, रंग जो आहे, तो 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 बी देऊ शकत नाही आणि त्या फुलाकडून कोणाला घ्यायचं म्हटलं तर तो घेऊ पण शकत नाही. म्हणजे कलर कधीच त्याला देता येणार नाही. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या हे जे आहे गुण आणि धर्म या अनुषंगाने येतात, की धर्म हे देता घेता येतात, पण गुण मात्र घेता येत नाही. गुण हे परमेश्वराच्या अव्यक्त स्वरूपात कारण रूपाने असतात. आता हे अत्यंत महत्त्वाचं आहे, की गुण जे आहे, ही परमेश्वराचं अव्यक्त स्वरूप जे आहे, अव्यक्त म्हणजे ब्रह्म, या स्वरूपात कारण रूपाने असतात आणि ते आपण बघितलं. ते कारण रूपाने असल्यामुळं ते कार्याला फक्त ब्रह्म हे व्यक्त होत नाही म्हणून कार्याला तर येतंय. मग कशा अनुषंगाने? तर ईश्वराच्या अनुषंगाने ते कार्याला येतात. तर व्यक्त स्वरूपात जे कार्यरूपाने असतात, या उलट धर्म या अव्यक्त स्वरूपी कार्यरूपाने तर व्यक्त स्वरूपी कारण रूपाने असतात. म्हणजे उलटं आहे. गुण हे परमेश्वराच्या अव्यक्त स्वरूपात कारण रूपाने असतात आणि व्यक्त रूपात ते कार्यरूपाने असतात. या उलट धर्माचं वेगळं आहे, की धर्म हे अव्यक्त स्वरूपी कार्यरूपाने तर व्यक्त स्वरूपी कारण रूपाने असतात. तर जेव्हा गरज पडली त्यावेळेस ते उपयोगी पडतं. आपण ते आता बघणार आहोत, की सौंदर्य जे आहे, लावण्य जे आहे, औदार्य आहे, सौभाग्य आहे वगैरे अनंत गुण जे आहे परमेश्वराच्या अव्यक्त स्वरूपात कारण रूपाने, तर ते त्यांचे प्रत्यक्ष कार्य परमेश्वराच्या व्यक्त स्वरूपातच म्हणजे अवतारातील साकार मूर्तीच्या ठिकाणीच दिसून येतात व त्याचे कार्य पण त्याच वेळेस होते. कारण सौंदर्य, लावण्य, औदार्य, सौभाग्य हे जे अनंत गुण आहे, ते अव्यक्त स्वरूपी कारण रूपाने तिथं ते कार्याला येत नाही, कोणाला दाखवता येत नाही, कोणाला देता येत नाही, घेता येत नाही. परंतु तेच कारण रूपाने असल्यामुळं जेव्हा परमेश्वर व्यक्त होतात म्हणजे साकार होतात, अवतारतात, तेच कार्याला येतात आणि त्या कार्याच्या माध्यमातूनच साकार झालेल्या श्रीमूर्तीच्या ठिकाणी हे जे सर्व गुण आहे हे आपल्याला दिसतात आणि या गुणाद्वारेच आपण अ, अनेक लीळेच्या माध्यमातून परमेश्वराचं जे सौंदर्य आहे किंवा आकर्षित होण्याचं, वेध होण्याचं किंवा स्थिती होण्याचं जे कार्य आहे, हे होत असायचं. आणि कितीतरी भक्तांना त्या माध्यमातून वेध निर्माण झाला परमेश्वराच्या ठिकाणी. नामाचा वेध असेल किंवा सौंदर्याचा वेध असेल, तर त्या ठिकाणी ते कार्यरूप असल्यामुळं ते कार्याला येत असतं. तसं अव्यक्त रूपी ते कारण रूपाने असल्यामुळे ते कार्याला येऊ शकत नाही. तर त्याचप्रमाणे नित्यत्व, व्यापकत्व, सरात्मकत्व वगैरे जे धर्म आहे, हे परमेश्वराच्या अव्यक्ती स्वरूपी कार्यरूपाने असतात. कारण अव्यक्त रूप आणि नित्यत्व आहे, व्यापकत्व आहे, सर्वात्मकत्व जे आहे, तर ते परमेश्वराच्या अव्यक्ती स्वरूपी आहे ना, कार्यरूपाने असतात आणि व्यक्त अवतारात त्यांचे कार्य नसते. कारण श्रीमूर्ती जी आहे प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. श्रीमूर्ती एकाच ठिकाणी असते. जायचं ठरलं तर परमेश्वर अनेक ठिकाणी विज्ञानाच्या माध्यमातून ते आपल्याला दिसलेलं आहे. जसं अ, हंसांबिका, तर त्यांना ते प्रेमी भक्त असल्यामुळं त्यांना ते परमेश्वर अ, सतत दिसत होते 12 वर्ष. परंतु ते परमेश्वर नव्हते. तिथं फक्त श्रीमूर्ती विज्ञानाची दिसत होती. तसंच श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत सुद्धा ज्या 16 सहस्र नाऱ्या आपण जी म्हणतो नारी, तर तिथं सुद्धा परमेश्वर असायचे, परंतु ते विज्ञान रूपाने असायचे. स्वतः जे स्वरूप आहे परमेश्वराचं ते नसायचं. तर हे जे आहे नित्यत्व, व्यापकत्व, सरात्मकत्व हे परमेश्वराच्या अव्यक्ती स्वरूपी कार्यरूपाने असतात आणि व्यक्त आवरात त्यांचे कार्य मात्र नसते. तर कारण का? तर नित्यत्व ही मूर्तीच्या ठिकाणी नसते, तर अव्यक्त स्वरूपात असते. त्याचप्रमाणे व्यापकत्व हे मूर्तीच्या ठिकाणी नसते. म्हणजे मूर्ती सर्व व्यापक असू शकत नाही. पण परमेश्वराचं जे अव्यक्त स्वरूप आहे, मात्र ते सर्व व्यापक आहे. याप्रमाणे सर्व धर्माच्या गुणाच्या बाबतीत ते लागू पडतं. तर याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, की हे जे चेतन शक्ती आणि जड शक्ती यातला नेमका फरक. तर चेतन शक्ती हे बाहेरून काम करतात. स्वरूपांग जे आहे, जड शक्ती काम करतात. अव्यक्त स्वरूपी जे आहे ते
कारण रूपाने, व्यक्त स्वरूपी, काही कारण रूपाने, अव्यक्त स्वरूपी कार्यरूपाने, काही व्यक्त स्वरूपी कार्यरूपाने, असा वेगवेगळा फरक ह्या शक्तीचा केलेला आहे आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. तर ह्या गोष्टी खूप अवघड नाही आहे. फक्त त्याचं चिंतन, शांततेने चिंतन करणं. कारण अव्यक्त स्वरूपी जे गुण आहे, ते कारण रूपाने आहे. कारण तिथं अव्यक्त कार्य नसल्यामुळं तिथं त्याचा काही उपयोग होत नाही. परंतु कारण रूपाने आहे म्हणूनच ते कार्याला येतं. जेव्हा परमेश्वर व्यक्त होतात, अवतार घेतात आणि ते कारण रूपाने असल्यामुळे मग ते कार्याला येतं. सौंदर्य, लावण्य, औदार्य, सौभाग्य, दया, माया, कृपा, करुणा अशा अनंत गुण जे आहे, हे परमेश्वराचे व्यक्त रूपाला व्यक्त झाल्यावरच कार्याला येत असतात आणि त्याद्वारेच परमेश्वरसुद्धा भक्तांच्या हिताच्या अनुषंगाने हे कार्य करत असतात. हे पुढं आपण बघणार आहे शब्दाचा अर्थ, सौंदर्य म्हणजे काय, लावण्य म्हणजे काय. परंतु हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जे श जडाशक्तीमध्ये जे येतं की नित्यत्व, व्यापकत्व, सर्वात्मकत्व हे जे धर्म आहे, तर हे परमेश्वराच्या अव्यक्त स्वरूपी कार्यरूपाने असतात. कारण तिथूनच हे सर्व व्यापकत्व परमेश्वराचं कार्याला येऊ शकतं. स्त्रीमूर्तीच्या ठिकाणी विज्ञानाद्वारे आपण जरी ते घेतलं, तर श्रीमूर्ती ही प्रत्येक ठिकाणी असू शकत नाही किंवा होऊ शकत नाही. तर प्रत्येक ठिकाणी जो परमेश्वर सर्वव्यापक भावनेने किंवा सर्व भावाने सर्वव्यापक या भावाने आपण जे बघतो, ते कार्य हे अव्यक्त स्वरूपीचं आहे. तर ते अव्यक्त स्वरूपी कार्यरूपाने असतात, व्यक्त स्वरूपी कारणरूपाने असतात. अशा पद्धतीनं ह्या ज्या शक्ती आहे परमेश्वराच्या, ह्या कार्य करत असतात. तर ह्या ज्या चेतन शक्ती आहे, ह्या वज्रकवचाप्रमाणे असतात आणि ह्या जडाशक्ती आहे, हे वज्रांगीप्रमाणे असतात. म्हणजे स्वरूपीच्याच असल्यामुळं ते काही कुठून घेतल्या जात नाही. तसे देवता ज्या शक्ती आहे, चेतन ज्या शक्ती आहे, परमेश्वराची जरी शक्ती असेल, परमेश्वराचे जरी त्या सेवक असेल, तर ते वज्रकवचाप्रमाणे, कारण बाहेरून ते शक्तिरूपे कार्य करतात. तर अशा पद्धतीनं वज्रांग आणि वज्रकवच, परत हे जे गुण आणि धर्म आहे, हे अव्यक्ती आणि व्यक्त कशा पद्धतीनं कार्य करतात, कारण रूपाने आणि कार्यरूपाने, हे जर आपण चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल. तर परमेश्वराचे अनंत गुण आहे आणि हे गुण आता आपण पुढे जाऊन बघणार आहोत. कारण आपण बोलता बोलता सहजच बोलतो सौंदर्य, लावण्य, औदार्य, सौभाग्य. मग सौंदर्य हे शब्द आपण भौतिक जगामध्ये अनेक ठिकाणी वापरतो. परंतु सौंदर्य या शब्दाच्या व्याख्या साहित्यामध्ये परमेश्वराच्या संदर्भात कशी केलेली आहे आणि सौंदर्य म्हणजे काय नेमकं, तर हे आपण आता शब्दाचा अर्थ बघणार आहोत, त्याचं चिंतन करणार आहोत. तर परमेश्वराच्या गुणामध्ये हे सर्व येतं. सौंदर्य, लावण्य, औदार्य, सौभाग्य, दया, माया, कृपा, करुणा अशा अनंत शक्ती आहे. तर सौंदर्य, लावण्य म्हणजे काय, सुंदरता व तेज, झळाळी. म्हणजे ते जे तेज आहे, ती सुंदरतेचं जे तेज आहे आणि ते तेजाची जी झळाळी, त्याला सौंदर्य म्हणतात, लावण्य म्हणतात. तर याची एक विशिष्ट व्याख्या केलेली आहे. आपण कशालाही कोणालाही सुंदर म्हणतो. परंतु सुंदरतेची एक व्याख्या आहे, की जो अवयव जसा असावयास हवा, तसाच तो असणे म्हणजे सौंदर्य. आता नाक असेल, कान असेल, तो जसा पाहिजे तसा. आता आपल्याला तो नाक कसं पाहिजे हेच माहीत नाही. त्याच्यामुळं आपण कोणत्याही नाकाला सुंदर म्हणतो. कारण आजकाल या भौतिक जगामध्ये ही सुंदरता बाहेरून कृत्रिम पद्धतीनं तयार केल्या जाते. मग ते मेकअपच्या माध्यमातून असेल, काही लोकं हे जे पिक्चरमध्ये काम करणारे नटी, हिरो वगैरे जे असतात, तर ते अक्षरशः ऑपरेशन करून सुद्धा नाकाचा जो अवयव आहे, त्या अवयवाला एक विशिष्ट आकार दिला जातो आणि तो सुंदर कसं दिसेल, अशा पद्धतीनं त्याचा बाहेरून घेण्याचा प्रयत्न करतात. तसं परमेश्वराचं नाही आहे. परमेश्वराचं जे अवयव आहे, जसं असायला पाहिजे, तसंच असल्यामुळं ते सौंदर्य आहे परमेश्वराकडं आणि आपल्याला ते माहीत नसल्यामुळं आपण कोणालाही सुंदर म्हणतो. तर हे सौंदर्याची जी व्याख्या आहे, जो अवयव जसा आहे तसा असणं, त्याला सौंदर्य म्हणतात, त्याला सुंदरता म्हणतात. तर सर्वच अवयवांचे जे चांगलेपण आहे, यथायुक्तत्व असणे म्हणजे सौंदर्य. म्हणजे सर्व अवयव, एखादाच अवयव चांगला आहे आणि बाकीचं भेडव आहे, याला सौंदर्य म्हणत नाही. तर सर्व अवयव जसा असायला पाहिजे तसे असणं, युक्तत्व असणं, चांगलेपण असणं, बर्वेपण असणं, याला सौंदर्य म्हटलेलं आहे आणि ते परमेश्वरा ठिकाणी. म्हणजे जे अवयवाकडे बघितले तिथेच दृष्टी खिळून राहिली पाहिजे. अशा कितीतरी लीळा आहेत, की असे कितीतरी भक्त आहे का जे श्रीमूर्त बघितल्यानंतर बघतच राहिले.
परमपूजनीय माईम भट परमेश्वराबरोबर चर्चा करण्यासाठी आले, चर्चेत आपण हारू अशा अहंकाराने आले. परंतु परमेश्वराकडे बघितल्यानंतर आपण का आलो आणि कशासाठी आलो हेच विसरून गेले. कारण परमेश्वराची जी भरवी श्रीमूर्ती इतकी सुंदर अ, अ, होती का ती बघतच ते स्वतःलाच विसरून गेले, की आपण का आलो आणि कशासाठी आलो. आणि मग परमेश्वराने चर्चेला सुरुवात केल्यानंतर त्या तंद्रीतून ते बाहेर पडले आणि ती चर्चा सुरू झाली. असं कितीतरी लीळेमध्ये या गोष्टी आहे, की ज्या बोनेबाया आहे, ते परमेश्वराला म्हणतात, की अशी कोणत्या आईची कूस आहे का त्यातून तुम्ही एवढं सुंदर रूप घेतलंय आणि तुमच्याकडे नुसतं बघतच राहावं. परमेश्वराकडे श्रीमूर्ती बघतच राहावे कारण वेद निर्माण व्हायचा परमेश्वराचं बघितल्याबरोबर. तर जे अवयव जसं आहे तसंच असणं आणि त्यातून ती झळाळी, त्यातून ते तेज, त्याच्यातून ती सुंदरता निर्माण होणं. तर आपण याची कल्पना करू शकत नाही. आपण ते शब्दात बसू शकत नाही. कारण आपल्याला हे कृत्रिम सौंदर्य पाहण्याची, ऐकण्याची सवय लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला जे ओरिजिनल जे नैसर्गिक सौंदर्य आहे, त्याच्यापर्यंत पोहोचायला आपल्याला खूप एकाग्रता लागेल आणि परमेश्वराचं जे मूर्तिज्ञानामध्ये परमेश्वराचं जे वर्णन आलेलं आहे, ते अत्यंत सुंदर आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या अवयवाच्या लीळा आलेल्या आहे. त्या लीळा जर आपण चिंतन केलं किंवा त्या लीळा जर आपण अभ्यासल्या किंवा लक्षात घेतल्या, चिंतन केलं, तर त्यावेळेस परमेश्वराचे सौंदर्य हे किती उच्च कोटीचं, पराकोटीचं असेल हे आपल्या लक्षात येईल. कारण सौंदर्य हे शब्दात फक्त परमेश्वराची श्रीमूर्तीच बसते. दुसरे काही आणि कशात ती बसत. जसे आनंद आनंद या शब्दाला फक्त परमेश्वराचाच शब्द वापरला जातो किंवा परमेश्वर म्हणजेच आनंद, आनंद म्हणजेच परमेश्वर. पण तरी आपण भौतिक जगामध्ये सहजच तो शब्द वापरत असतो. तसं सौंदर्याच्या बाबतीत फक्त परमेश्वराची श्रीमूर्ती म्हणजे सौंदर्य आणि सौंदर्य म्हणजे श्रीमूर्ती असंच आपण वापरायला पाहिजे. परंतु आपल्याला ती भौतिक जगामध्ये एक सवय झालेली कशालाही सुंदर म्हणायची. कारण सौंदर्य जे नेमकं काय ते न बघितल्यामुळं आपण कशाला सौंदर्य म्हणतो. ज्या वेळी परमपूजनीय माईंभट असेल, परमपूजनीय आचार्य असतील, परमपूजनीय बाईसा असतील किंवा एवढे बी लीळाचरित्रामध्ये जे पात्र आलेले त्यांनी श्रीमूर्ती बघितलेली आहे. ती श्रीमूर्ती बघितल्यानंतर तिची सौंदर्यता, तिची सुंदरता ती बघितल्यानंतर ते कशालाही, कठ्ठालाही आणि कोणालाही सुंदर म्हणूच शकत नाही. कारण त्यांनी ते ओरिजिनल बघितलंय. आपण ओरिजिनल न बघितल्यामुळं आपण कशालाही म्हणतो कारण आपल्याला ओरिजिनल माहीत नाही. तर अशा पद्धतीनं जी दृष्टी एखाद्या अवयवाक परमेश्वराच्या गेली, तर ती तशीच खिळून राहिली पाहिजे. म्हणजे दुसरीकडे त्याला ती दृष्टी वळवण्याची इच्छाच न होणं, पाहण्याची इच्छाच न होणं. म्हणजे पूर्ण अंगाने एकाग्रता साधली गेली पाहिजे. बघतच राहावं आणि आपण आपल्याला स्वतःला विसरून जावं. असा अवयव, असं बरवेपण जर असेल, तर ते सौंदर्य आणि ते परमेश्वराच्या प्रत्येक अवयवाचे जे सौंदर्य असे होते, की ते बघतच राहावं. मोहित करणारं, एकाग्रता साधणारं असं ते परमेश्वराचं सौंदर्य आहे. तर अनेक लीळा ज्या सौंदर्याच्या ज्या लीळा आहे, त्या आपण लीळाचरित्रातून जर वेगळ्या केल्या, तर त्याचा उपयोग आपल्याला स्मरणासाठी होईल. कारण स्मरण हे मूर्ती ज्ञानात जसं स्मरण करायला लावलं देवाने, तर नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा. आता कितीतरी लोकं नाम घेतात, परंतु नुसतं नाम हे कोरडं जर घेत असेल, तर ते साधणार नाही असं काही नाही किंवा त्याचा उपयोग होणार नाही असं काही नाही. परंतु त्यातून आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा असेल, तर लीळा आठवायला पाहिजे. मग त्या लीळा कोणत्या आठवायच्या? नाम घेताना लीळा आठवली पाहिजे आणि लीळा घेताना मूर्ती आठवली पाहिजे. मूर्ती आठवताना चेष्टा आठवली पाहिजे. तर ह्या मूर्ती आठवताना ह्या ज्या लीळा आहे, ज्या चेष्टा असेल किंवा लीळा ज्या असतील, तर त्या लीळा ज्या अवयवाच्या ज्या लीळा आहे, सौंदर्याच्या अनुषंगाने, तर त्या लीळा आपल्याला स्मरणासाठी उपयोगी पडतील आणि अशा वेळेस ज्यावेळेस आपण ते स्मरण करू, त्याच वेळेस आपण तासनतास स्मरण करू शकतो. नुसतं कोरडं स्मरण आपण तासनतास करू शकत नाही. ज्याप्रमाणे आपण टी व्हीसमोर एखादा विषय बघतो किंवा एखादी मालिका बघतो, एखादा पिक्चर्स बघतो, तर त्या टी व्हीमध्ये बघत असताना जर आवाज व्यवस्थित येत नसेल, तर ते चित्र आपण किती वेळ बघणार आहे? किंवा चित्र दिसतच नाही. आवाज व्यवस्थित येतोय, परंतु चित्र दिसत नाही. खरखर होते किंवा अस्पष्ट दिसतंय, तर आपण किती वेळ बघणार आहे? किंवा ती मालिका किंवा तो जो विषय तोच आपल्या भाषेव्यतिरिक्त आहे. जी भाषाच आपल्याला येत नाही, कळत नाही. कन्नडी असेल, तेलुगू असेल किंवा इंग्लिश असेल, तर ते आपण किती वेळ बघणार आहे? ते तासनतास जर आपण पिक्चर बघायचा किंवा सीरियल बघायची म्हटलं, तर त्याच्यामध्ये हे सर्व स्पष्ट असलं पाहिजे, पारदर्शक असलं पाहिजे. आवाज पण व्यवस्थित असला पाहिजे.
चित्र पण व्यवस्थित दिसलं पाहिजे, ती भाषा पण आपल्याला समजली पाहिजे, का ते काय चाललंय ते आपल्याला जर समजलं तरच आपण ती तासनतास बघू शकतो. तसं तासनतास स्मरण आपल्याला जर करायचं असेल आणि ते तासनतास स्मरण आपल्याला जर साधायचं असेल, आपल्या स्वतःला विसरायचं असेल, आपल्याला स्वतःला विसरून परमेश्वराचं स्मरण करायचं असेल, परमेश्वराच्या ठिकाणी जाऊन जर स्मरण करायचं असेल, तर ह्या अवयवांच्या ज्या लीळा आहे, त्या आपण संग्रही केल्या पाहिजे, वेगळ्या केल्या पाहिजे. मूर्तिज्ञान ही प्रकरणं आज सोशल मीडियावरती बरेच साधू संत घेतात आणि ते ऐकल्यानंतर किंवा ते ऐकतच राहावं असं आपल्याला वाटतं. याच्या पाठीमागाचं कारण का त्या लीळेंमध्ये परमेश्वराच्या अवयवाच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे आणि ते वर्णन कोण कशा पद्धतीने करतो त्याच्यावरती आपली एकाग्रता किंवा त्यांची एकाग्रता अवलंबून असते. तर ह्या ज्या सौंदर्याच्या ज्या लीळा आहे, अवयवयुक्त ज्या असलेल्या ज्या लीळा आहे, मग त्या नखाच्या बाबतीत असेल, मांडीच्या बाबतीत असेल किंवा श्रीकाराच्या बाबतीत असेल, श्रीचरणाच्या बाबतीत असेल, श्रीमुकुटाच्या बाबतीत असेल, वेगवेगळ्या अवयवाच्या संदर्भात कमी जास्त प्रमाणात लीळा आलेल्या आहे आणि त्या लीळा आपण स्मरणासाठी आपल्याला अत्यंत गरजेच्या असतात आणि स्मरणासाठी त्या गरजेच्या आहे म्हणून आपण त्या लीळाचरित्रातून बाहेर काढल्या पाहिजे आणि आपल्या त्या कायमस्वरूपी संग्रही असल्या पाहिजे. त्या लीळा जर आपण बाहेर काढल्या आणि त्याचं वाचन चिंतन केलं तर त्या परमेश्वराचं सौंदर्य नुसतं ऐकायला आपल्याला एवढं सुंदर वाटतं, ऐकायला एवढं आपल्याला एकाग्रता निर्माण करतं आपलं मन, तर ते प्रत्यक्ष पाहणारे जे भक्त आहे त्यांचा किती आपल्याला हेवा वाटेल किंवा प्रत्यक्ष पाहणारी श्रीमूर्ती किंवा प्रत्यक्ष पाहायला भेटणारी श्रीमूर्ती आहे, हिचा वेध त्यावेळेस किती असेल याची आपण एक पुसटशी कल्पना करू शकतो. आणि म्हणून ह्या ज्या लीळा आहे आपण या घेतल्या पाहिजे. कारण जे रूप आहे, वय आहे परमेश्वराचं, अवयव शुद्ध जे आहे, वर्ण आहे, गुण आहे, अशा सर्वच अंगाला त्यात समावेश होत असतो. तर त्यासाठी परमेश्वर हे जे सौंदर्याचं जे आहे तर ते स्पष्ट एका ठिकाणी भक्तांना प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्ट सांगतात परमेश्वर की सौंदर्यानुवाद जे आहे म्हणजे एका दिवशी पूजा अवसर झाल्यानंतर परमेश्वर बसलेले असतात. सुंदर अशी श्रीमूर्ती बघत बाईसा असतात, ढकले असतात, चांगदेव भेट असतात किंवा दायंबा असतात. तर ते सर्व बघत असतात सुंदर अशी श्रीमूर्ती. तर दायंबा त्या देवाला विचारतात की देवापासून कुणी काही बरं असेल का, म्हणजे सुंदर असेल का देवापेक्षा? तर त्यावेळेस देव सांगतात, त्रेती सीता बरवी, द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती बरवे आणि कलियुगी हे बरवे. म्हणजे त्रेतायुगामध्ये सीता जी होती ती सुंदर होती म्हणे, द्वापार युगात श्रीकृष्ण महाराज जे आहे ते सुंदर होते आणि कलियुगामध्ये मी सर्वात सुंदर आहे, याच्या व्यतिरिक्त कलियुगात दुसरं काही सुंदर नाही आहे. आता परमेश्वर स्पष्ट करतात का कलियुगी हे बरे, म्हणजे कलियुगामध्ये परमेश्वराव्यतिरिक्त काहीही सुंदर नाही आहे. तरी आपण मग कशाला याला त्याला सुंदर म्हणतोय किंवा या गोष्टीला, ह्या जागेला, ह्या व्यक्तीला सुंदर म्हणतोय? तर ते परमेश्वराचं जे सौंदर्य आहे ते आपण अनुभवलेलं नाही आहे, ते आपण बघितलेलं नाही आहे. परंतु जरी बघितलेलं नसेल तर मूर्तिज्ञानाच्या माध्यमातून, ह्या लीळेच्या माध्यमातून आपण ते अनुभवू शकतो, प्रचितीला येऊ शकतो. आणि ज्यावेळेस ते प्रचितीला येईल त्यावेळेस त्याचा वेद निर्माण होईल का तीच श्रीमूर्ती आपल्याला दिसावी, भेटावी. तो वेद आपल्याला निर्माण झाल्यानंतर आपोआपच आपलं ते स्मरण साधल्या जाईल आणि त्याला स्मरण म्हणतात. ते अष्टप्रहर स्मरण करणं एवढं सोपं नाही आहे. आपण तासनतास परमपूजनीय आचार्य ज्यावेळेस सर्वज्ञ उत्तरापंथाला गेले आणि सर्व भक्त लोक हे रुद्रपूरला सर्व आले गोविंदप्रभू बाबांच्या सन्निधानात, तर त्यावेळेस आपला जो व्यापार आहे तो व्यापार संपल्यानंतर आचार्य झाडाखाली बसून तासनतास स्मरण करायचे, चिंतन करायचे. त्यांना जेवण, तहान, पाणी काही लागत नव्हतं, ते सर्व विसरून जायचे. ते मात्र माईम भट्टांनी बरोबर हेरलं, ओळखलं की हे काय असं आठवत असतील का ते त्यांना ताण, भूक वगैरे याचे कशाची भान राहत नाही. तर त्यावेळेस मग तो प्रश्न आचार्यांना ते नम्रपणे विचारतात की तुम्ही असं काय आठवताय की तुम्हाला जेवणाचं किंवा ताण पाण्याची सुद्धा भान राहत नाही, तुम्ही सर्व विसरून जातात? तर परमेश्वरचं जे लीळा आहे ते आचार्य सांगतात की आम्ही परमेश्वराची श्रीमूर्ती, त्या लीळा ज्या आहेत त्या आठवत असतो.
जे परमेश्वराने सांगितलं, जे नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा, ते आचार्य आठवत असल्यामुळं ते सर्व काही विसरून जायचे, स्वतःचं अस्तित्व विसरून जायचे. आणि मग तेच माईम भट्टांनी बरोबर हेरल्यानंतर, प्रश्न विचारल्यानंतर ते उत्तर आचार्यांकडून जेव्हा भेटलं, तेव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला का आज आपल्याला किंवा आचार्यांना परमेश्वराचं सन्निधान आहे, परंतु नंतर येणारे भक्त हे कसं आठवणार, हे कसं बघणार किंवा हे कसे अनुभवणार, ही प्रचितीला कसं येणार. तर मग त्यावेळेस त्यांनी आचार्यांना विचारलं की मी ह्याच्या लीळा आहे ह्याची सर्व बांधणी करू का. आणि त्यातून मग लीळाचरित्र निर्माण झालं. आणि त्या लीळाचरित्राच्या माध्यमातून ज्या भक्तांनी परमेश्वराची श्रीमूर्ती बघितली, ज्या भक्तांनी प्रत्यक्ष त्या लीळा बघितल्या, अनुभवल्या, त्यांनीच ते लिहिल्यामुळं अप्रत्यक्षरित्या परमेश्वरच आपल्याला ह्या लीळाचरित्राच्या माध्यमातून भेटत किंवा भेटत असतो. परंतु आपण त्यामध्ये तेवढं गुंतलो पाहिजे, आपण त्यामध्ये तेवढं गेलो पाहिजे. आपण वरवर गोष्टी रूपात लीळा बघतो. शशीकृष्णाची लीळा आहे, परमेश्वर बसलेले, ससा येतो, ते पारधी येतात, असं ढोबळ मानाने या लीळा आपण आठवत असतो किंवा सांगत असतो किंवा ऐकत असतो. परंतु त्या लीळेच्या ठिकाणी जेव्हा आपण स्वतः प्रत्यक्षाला बघू किंवा त्यात आपण पूर्ण जाऊ आतमध्ये, तेव्हा त्या लीळेचा आजही आपल्याला अनुभूती येऊ शकते. तासनतास आपण स्मरण का करू शकतो, तर त्या पद्धतीनं परमेश्वराने ते स्मरण करायला लावलेलं आहे. किंवा ज्या पद्धतीनं पूजनीय माईम भट, पूजनीय आचार्य स्मरण करत असतील, त्या पद्धतीनं जर आपण ते स्मरण केलं, त्याच पद्धतीनं आपण त्या लीळा आठवल्या, त्याच पद्धतीनं आपण परमेश्वराच्या त्या लीळेच्या माध्यमातून अवयव आठवले, तरच आपल्याला त्या तासनतास आपण स्मरण करू शकतो. आणि त्या स्मरणाच्या माध्यमातून आपल्याला ते प्रचितीला पण येऊ शकतं आणि वेद पण आपल्याला निर्माण होऊ शकतो, आवडी पण आपल्याला निर्माण होऊ शकते. तर ती आवडी गोडी परमेश्वराच्या संदर्भातली किंवा परमेश्वराच्या श्रीमूर्तीची निर्माण होण्यासाठी त्या लीळा आपण बघणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर परमेश्वर स्वतः सांगतात की कलियुगी हे बरे, म्हणजे कलियुगामध्ये सर्वात सुंदर कोणी असेल आणि काय असेल तर ते फक्त आम्हीच आहोत. आणि यावरून आपण आता लक्षात घेतलं पाहिजे की जे सौंदर्य आहे हे फक्त परमेश्वराचं आहे. सौंदर्य जे आहे हे फक्त परमेश्वराकडे आहे. बाकीचं ही सारी कृत्रिमता आहे. आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर पर्यटन स्थळावरती एखादा सीन आपण बघतो आणि आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. तासनतास ते बघत राहतो, आपल्या डोळ्यामध्ये आपण साचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ते नैसर्गिकरित्या थोडंफार काहीतरी चालू झालेलं आणि ते बी कायमस्वरूपी टिकणारं नाही आहे. कारण ते सिजनेबल असतं, त्या त्या वेळेपुरतं, त्या त्या काळापुरतं, काहीतरी विशिष्ट वेळेपुरतंच ते मर्यादित असतं. पण तसं परमेश्वराचं नाही आहे. म्हणजे आपण विचार करा की एखादं सीन आपण बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ते आपण आपल्या घरी घेऊन यावं किंवा ते आपल्या डोळ्यामध्ये आपण साठवून ठेवावं. परंतु साठवता येत नाही. पण तेच सर्वात सुंदर श्रीमूर्ती जी आहे, ती ते जे बी लोक बघत असतील, सद्भक्त बघत असतील, ते किती तासनतास परमेश्वराकडे बघत असतील आणि ते कसं स्वतःला विसरून जात असतील, कसे ते मंत्रमुग्ध होत असतील, ते डोळ्यामध्ये कसं ते साठवून घरी जात असतील किंवा जरी घरी गेले तर तीच त्रिमूर्ती सतत त्यांच्या समोर कशी दिसत असेल, याचा आपण विचारही करू शकत नाही. आणि म्हणून त्या अनुभवात, त्या प्रचितीत आपल्याला जर जायचं असेल तर आपल्याला त्या श्रीमूर्तीच्या ज्या लीळा आहे किंवा त्याच्या मूर्तीवर्णन आपल्याला साहित्यामध्ये आलेलं आहे, तर ते आपल्याला वारंवार आपल्याला ते ऐकावं लागेल, वारंवार त्याचं चिंतन करावं लागेल. एकदा त्या मूर्तीच्या लीळा आहे त्या ऐकल्या किंवा एकदा आपण वाचन केलं, एकदा चिंतन केलं म्हणजे झालं असं नव्हे. असं साक्षात परमेश्वराचं जे अनुभूती, जी प्रचिती येण्यासाठी आपल्याला त्या वारंवार आपल्याला त्याचं समोर चिंतन करावं लागेल. वारंवार त्या वेळा जर आपण आठवल्या, स्मरण केलं, चिंतन केलं, तरच आपल्याला ती प्रचिती कधी काळी येऊ शकते. आता परमेश्वराचं जे सन्निधान आहे, हे आज्ञाप्रती पालन केले तर परमेश्वराचं सन्निधान आहे, परंतु ते अदृश्य स्वरूपातलं आहे. आता दृश्य रूपातलं जे परमेश्वराचं सन्निधान किंवा श्रीमूर्ती जर बघायची असेल, तर असं तासनतास स्मरण करणं, चिंतन करणं, त्या लीळा आठवणं आणि हे फक्त एकांतात आपण जर गेलो, देह क्षपण्याच्या अनुषंगाने जर गेलो, तरच ते होऊ शकतं. परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे, आता तुम्हाला नव्य संबंध म्हणजे पुनःसंबंध, दुसरा संबंध, नवा संबंध. आता परमेश्वराचा जो संबंध आहे, श्रीमूर्तीच्या अनुषंगाने आपल्याला जर मिळवायचा असेल, तर आपल्याला तासनतास स्मरण, चिंतन त्या पद्धतीनं केलं तर आपल्याला ते अनुभूती किंवा ती प्रचिती येऊ शकते. ती कोणत्या चित्राद्वारे, कोणत्या मालिकेद्वारे किंवा कोणत्या फोटोद्वारे आपल्याला ती मिळू शकत नाही. आणि मिळवण्याचा जरी आपण प्रयत्न केला तर तो प्रयत्न आपला अगदीच
त्रोटक आहे, अगदी छोटा आहे आणि तो केविलवाणा प्रयत्न आहे आपला, असं म्हटलं तर वावगं ठरत नाही, ठरू नये. कारण परमेश्वर परमेश्वर जाणीजे, परमेश्वर परमेश्वर पाविजे. परमेश्वरच परमेश्वराची ओळख देतात आणि परमेश्वर परमेश्वराला प्राप्त करून देत असतात. तर परमेश्वराची ओळख देत असताना परमेश्वराला परमेश्वरत्व जे एखाद्या ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी येणं हे परमेश्वर जाणवत असतो. आता ज्यावेळी आपण सहज विचार करा की आज जशी गर्दी तशी त्यावेळेससुद्धा गर्दी असेल. ज्यावेळेस परमेश्वर भांडारेकरांकडं भिक्षेला जात गेले असतील, ते गाव होतं. ते काही विशिष्ट एकच घर होतं आणि तिथं भांडारेकरांचंच फक्त घर होतं. तिथं भांडारेकरच एकटं बसलेले होते असं तर नव्हे. ते सारं गाव होतं. त्या गावाच्या गल्लीतून परमेश्वर चालत त्यांच्या घरापर्यंत गेले. त्यावेळेस मग कितीतरी लोकांनी श्रीमूर्ती बघितली असेल, पण कोणी का वेधलं नाही? तर ती जी दृष्टी आहे ती पण असली पाहिजे. ती दृष्टी ही ज्ञानाने मिळत असते. आणि ज्ञान हे श्रीमूर्तीच्या आपल्या ज्या लीळा आहे, जे चिंतन आहे, ते जर केलं तर त्या ज्ञानातून आपल्याला ती दृष्टी निर्माण होईल आणि ती दृष्टी निर्माण झाल्यानंतर तीच श्रीमूर्ती आठवावी, तीच श्रीमूर्ती आपल्याला दिसावी, तीच श्रीमूर्ती आपल्याला पाहायला मिळावी. याचं दुःख, याचं चिंतन, याचा वेध, याचं आपण सतत अपेक्षा करत राहू आणि त्यावेळेस कधी काळी परमेश्वर कृपेने आपल्याला ती श्रीमूर्ती पाहायला भेटली तर भेटू शकते. अन्यथा तर ही कल्पनाविलास काही कामाचा नाही आहे. आणि म्हणून आपण सहज विचार केला पाहिजे का ते गाव आहे, त्या गावात हजारो लोक असतील, त्यावेळेससुद्धा ती लोकसंख्या होती. पण भांडारेकरांना श्रीमूर्ती पाहिल्याबरोबर हे माझे हितक्ष आणि सर्वस्व सोडून निघाले. अगदी त्याचप्रमाणे आचार्यांच्या बाबतीत, महिमभटांच्या बाबतीत, महिमभट ज्यावेळेस देवाकडं चिंतन करण्यासाठी आले किंवा चर्चा करण्यासाठी आले, त्यावेळेस कितीतरी भक्त येऊन दर्शन घेऊन निघून जायचे. परंतु अनुसरणाचे जे भक्त आहे, आपण मागच्या काही एका सत्संगामध्ये घेतलं आहे, की फक्त 11 लोकं अनुसरले परमेश्वराचे. परमेश्वर समोर आहे, एवढी श्रीमूर्त सुंदर आहे आणि बघितल्यानंतर वेद निर्माण व्हावं, तरीही अनुसरणाचं प्रमाण किती कमी आहे, याचा जर विचार केला, तर आपण कुठं बसतो? आपण तर 850 वर्षानंतर जन्माला आलो. जन्माला येऊनही आपलं भाग्य चांगलं, कृपा चांगली आपली परमेश्वराची आपल्यावरती, की आपण दैवराटीत आलो. अन्य लोकांचा तर विचारही करू शकत नाही, कारण ते लांबच लांब आहे. आणि यातसुद्धा दैवराटीत येऊनही बी जे लोक अभ्यास करत नसतील, ज्यांना काही समजत नसेल, दृष्टपर फक्त नामधारक आहे, दृष्टपर भक्ती करणारे, ते पण कितीतरी दूर आहे. म्हणजे हिऱ्याच्या खाणीत आहे, परंतु काय शोधताय? कोळसा शोधताय. देवाने ती हिरे खाणीच्या दृष्टांतसुद्धा सांगितलेलं आहे, की कोण कशासाठी आलं आणि कोण कशासाठी आलं आहे. तर कल्पवृक्षाच्या दृष्टांतातून सुद्धा परमेश्वर तेच सांगतात आहे, की परमेश्वर प्रसन्न झाले, परमेश्वर समजले, परमेश्वर जाणवले, परमेश्वर कळाले, तर परमेश्वराकडून काय मागावं? दृष्टपर मागावं की परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम मागावं? पण ते समजण्यासाठी, ती जाणीव होण्यासाठी, ते लक्षात येण्यासाठी, ते कळण्यासाठी आपल्याला ह्या परमेश्वराच्या श्रीमूर्तीच्या ज्या सौंदर्याच्या ज्या लीळा आहे, त्या आपल्याला बघावं लागतील. त्याचं चिंतन करावं लागेल, त्याचं स्मरण करावं लागेल. मी बघतो लाखो लोक स्मरण करतात. मग आम्ही 15 गाठी केली, आम्ही 20 गाठी केली, आम्ही 1000 गाठी किंवा स्मरण करणं हा काही संकेत बसवण्याचा विषय आहे का? एक माध्यम आहे गाठी आपल्याला समोर असावी. परंतु कितीतरी लोकांकडून मी ऐकतो, की 15 गाठी मी दररोज करतो, 5 गाठी मी करतो. अहो पण 5 गाठी केल्या, 15 गाठी केल्या, पण त्या लेखी किती लागल्या? तुमच्या डोक्यात ते किती घुसलं किंवा परमेश्वरापर्यंत ते पोचलं किती? आता हे मी बोलतोय, परंतु हे बोलतानाही तुमच्यापर्यंत ते कळतंय किती, समजतंय किती, याला अत्यंत महत्त्व आहे. मलाच जर कळालेलं नसेल, तर मी तुम्हाला कसं समजावू शकतो? मलाच जर ते समजलेलं नसेल, तर मी तुम्हाला कसं काही सांगू शकतो? तर पहिलं आपण आपल्याला परमेश्वर काय आहे, ही वस्तू समजून घेण्यासाठी आपण हे चिंतन करतोय आणि इथून पुढं हे परमेश्वराचं जे आपण गुण आणि धर्म बघणार आहोत, त्यातून आपल्याला हे लक्षात येईल का ह्या ज्या लीळा आहे, त्या लीळा आपल्याला नक्कीच बाहेर काढून त्याचं चिंतन आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून परमेश्वर सांगतात, कलियुगी हे बर्वे, हे जे सौंदर्य जर जाणून किंवा सौंदर्याची जर प्रचिती आपल्याला घ्यायची असेल, तर नक्कीच आपल्याला ती भेटू शकते. कारण परमेश्वर म्हणतात, असन्निधानी तुम्ही जर हट्ट केला तर मी प्रेम देईन. आता प्रेम परमेश्वर द्यायला तयार आहे असन्निधानी, तर श्रीमूर्तीसुद्धा आपल्याला प्रचितीला येऊ शकते. परंतु त्या पद्धतीनं, त्या अपेक्षेनं, त्या भावनेने आपण, त्या निष्ठेने आपण त्याचं स्मरण चिंतन केलं तर नक्कीच आपल्याला ते होऊ शकतं. तर सर्वच अवयवांचं जे सौंदर्य आहे, ते असून चालत नाही. ते सौंदर्य जसं आहे तसं. पण त्या अवयवांवरती जे झळकणारं, झळाळी जी आहे, झळकणारी जी किंवा त्यातून ओसंडणारं जे तेज आहे, ते लावण्य जे आहे, ते म्हणजे सौंदर्य आहे. त्यावरील दैवी पण लावण्य होय, जे लावण्य झळकत असतं तेच तेज ओसंडून वाहत असतं.
ते महत्त्वाचं. त्याच्यामुळं ती सौंदर्यता निर्माण होते. आजही आपण काही गोष्टीला कलर देतो, ती झळाळी किंवा तो मारण्यासाठी आपण एक वेगळं काहीतरी कृत्रिमपणे करण्याचा प्रयत्न करतो एखाद्या वस्तूला, तर ती झळाळी महत्त्वाची आहे. कलर चांगला आहे, परंतु त्याला जर ते एकदमच असं डल-डल आपण म्हणतो, हा डल झाला कलर, म्हणजे जुना झाला, तर त्याला नवीन-नवीन ती झळाळी असते, तेज असतं, परंतु आपोआपच ते जुनं होतं. तर ही परमेश्वराच्या ठिकाणी ही उपजतच ते लावण्यपण जे आहे, ती झळाळी जी आहे, ती उपजतच जी आहे, म्हणून ती परमेश्वर मूर्ती सतत झळकत राहते. ती सतत ते झळकणं हे परमेश्वराचं ओसंडून वाहत असतं. ते लावण्य परमेश्वराचं ते प्रत्येक श्रीमूर्तीच्या माध्यमातून ते दिसत असतं. या बाबतीत सर्वश्री चक्र स्वामी जे आहे, परमेश्वर जे आहे, त्या अवताराच्या ठिकाणी जे लावण्य सौंदर्य होते, ते इतर अवताराच्या ठिकाणी नव्हते. कारण एक परमेश्वराने स्वतः सांगितलं कलियुगी बर्वे, द्वापार युगामधले श्रीकृष्ण महाराजांची मूर्ती आपण बघा, ते किती सुंदर असेल. ती परमेश्वराचा तो एक कड असतो, की आपण कसं अवयव घ्यायचं. किंवा गोविंदराव बाबा आहे, 60 वय झालेलं आहे, पोट वाढलेलं आहे, दाढी वाढलेली आहे. परंतु ती सुद्धा सुंदर, ती मूर्तीसुद्धा सुंदर. लोकं बघत राहायचे ते. ते तेज बघत राहायचं. तिथं वयाचा विषय नाही आहे, परंतु ते अवयव, ती झळाळी बघतच राहावं अशी ती श्रीमूर्ती, ही जी सौंदर्याची व्याख्या केलेली आहे साहित्यामध्ये, ती तिथं दिसते. आणि ते बघितल्यानंतर आपोआपच हा जो जीव आहे, हा परमेश्वराच्या ठिकाणी व्यादला जातो. तर येथीचे दैवी ते कॉपी नाही, परमेश्वर स्पष्ट सांगतात. तर परमेश्वराच्या ठिकाणी जे परमेश्वरत्व आहे, ते कुठंही नाही आहे. ते जे सौंदर्य लावण्य अवतारे जे आहे, ते कुठंही दिसणार नाही आणि दिसू शकत नाही. तर अशा पद्धतीनं आज आपण या सत्संगामध्ये परमेश्वराच्या शक्ती ज्या आहे, ह्या अनुषंगाने सौंदर्य लावण्य हा जो विषय आपण पहिल्यांदा हाताळला. दुसरा जो आहे औदार्य आणि सौभाग्य, म्हणजे हे परमेश्वराच्याच ठिकाणी आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठंही ते दिसू शकत नाही. योग्य अयोग्यता न बघता, कृतकर्माकडे लक्ष न देता, म्हणजे योग्य अयोग्यता म्हणजे आपल्या ठिकाणी किंवा जीव जो आहे, त्या जीवाच्या ठिकाणी एखादा जीव जर आला, मित्र असेल, नातेवाईक असेल, तर आपण लगेच त्याची योग्य अयोग्यता लगेच कुठंतरी काहीतरी डिग्री लावण्याचा प्रयत्न करतो, की याचं काय लायकी, काय योग्यता आहे, काय आहे का याच्याकडं, किंवा याचे पाठीमागं माझ्याबरोबरचं वागणं, माझ्याबरोबरचं बघणं, माझ्याबरोबरचं बोलणं किंवा मला करणारी मदत, तर हे आपण बघत असतो. त्याची तावून ते आपण लगेच डिग्री लावत असतो. तसं परमेश्वराकडे नाही आहे. परमेश्वर योग्य अयोग्यता न बघता आणि त्या जीवाच्या कृतकर्माकडे लक्ष न देता सुद्धा, किंवा एखादा लहान आहे, मोठा आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, असं काही न बघता, क्रियेकडे सुद्धा न बघता, एखाद्याची क्रिया लहान आहे, मोठी आहे, तर त्याचा जो भाव आहे फक्त त्या क्रियेमधला, तो भाव बघून, तो थोडासा जरी असला, तो भाव बघतात. पण कोणत्याही प्रकारची परतीची अपेक्षा न करता एखादी वस्तू कायमची देऊन टाकणे, अशा पद्धतीनं काही न बघता ती परमेश्वर त्या जीवाला एखादी वस्तू देऊन टाकणे, तिच्यावरील आपला जो हक्क आहे काढून ती सर्वस्वी दुसऱ्याला देणे, याला दान किंवा औदार्य म्हणतात. तर हा औदार्याचा जो दानाचा जो गुण आहे, तो फक्त परमेश्वराजवळच आढळतो. जीवदेवतांच्या ठिकाणी हे नसतेच. त्याच्यामुळे त्याचा विचारही आपण करू शकत नाही. पण तरी शब्दशः आपण म्हणत राहतो. आपण छोट्या-छोट्या आपण कितीतरी 10 वर्षापूर्वी आपल्याला एखाद्या व्यक्तीनं काही खोटं बोललेलं असेल किंवा काही प्रसंगानुरूप आपल्याला त्याच्याबरोबर काही झालेलं असेल, तर ते आयुष्यभर आपण लक्षात ठेवतो. म्हणजे ते ओझं घेऊन आयुष्यभर जगत असतो आपण. कधी ते फेकून देत नाही. तसं परमेश्वर नाही. परमेश्वराने आपल्यावर जर नजर टाकली, ज्या मिनिटाला, ज्या क्षणाला नजर टाकली, त्या मिनिटाला आपला मागचा प्रवास, म्हणजे मायेच्या तमी भागातून निघाल्यापासूनचा जो प्रवास आहे, मग तो अनंत जन्माचा असेल, अनंत सृष्टीचा असेल आणि अनंत कर्माचा असेल, तो पूर्णपणे परमेश्वराला दिसतो, की यांनी काय काय उपद्व्याप केलेले, काय काय उद्योग केलेले. परंतु त्या कृतकर्माकडे परमेश्वर बघत नाही. काय तो केला असेल, काय ते असेल, ते सर्व विसरून जाऊन त्याला जे आहे ते देणं, त्याच्या हिताचाच विचार करणं, याला म्हणतात औदार्य. आणि हे औदार्य फक्त परमेश्वराकडचं असतं. देवताचा विषयच नाही. देवता तर फक्त आपण जे मिळवलेले ते देवता देऊ शकतात, आणि ते बी पूर्णपणे देण्याची त्यांची दानत नसते, कारण वंचकत्व त्यांच्यामध्ये आहे. तसं परमेश्वराकडं नाही आहे. कोणती योग्य अयोग्यता आहे बाबा, याच्याकडं काय योग्यता आहे, काय लायकी आहे, किंवा याचं काय कर्म आहे, हा लहान आहे, मोठा आहे, किंवा याची क्रिया कशी आहे, तर हे न बघता त्याचा फक्त थोडासा जरी भाव असेल तिथं मध्ये, तरी परतीची कोणती अपेक्षा, परत हा करील नाही करील याची कोणती विचार न करता परमेश्वर त्याला त्याच्या हिताचा विचार करून त्याला देतात. त्याचा
तिच्यावर जी देण्याचा जे दिल्यानंतर तो जो त्या वस्तूवरचा जो हक्क आहे तो आपला स्वतःचा काढून घेतात. तर सर्वस्वी त्याला देतात. तर ते दान, ते औदार्य जे आहे हे फक्त परमेश्वरामध्येच आहे. आणि तो गुण परमेश्वराजवळच आहे. हेतुपूर्वक किंवा स्वार्थाने प्रेरित होऊन जीवजीवांना दान देतात. आपण आता हे सारं स्वार्थाने, जीव स्वार्थी असल्यामुळे हे सारं चालू आहे. विषय व्यवस्था हा जीव करू शकतो आणि करू जाणे परमेश्वर सांगतात. हे सतत स्वार्थाने चालू आहे. अहेतुक क्रिया करणारे किंवा अहेतुक भक्ती करणारे किती टक्केवारी आहे? ती जर विचार केली तर आपण आपल्या बाबतीत चिंतन करा, की आजपर्यंत आपण केलेल्या क्रिया किंवा आपण परमेश्वराला वाहिलेले विडे किती हेतुक आहे आणि किती अहेतुक आहे. कधी आपण असं, की माझं अनुसरण घडावं, ते सिद्धीत जावं, परमेश्वर मला भेटावा, माझं स्मरण साधलं जावं, असा किती वेळा आपण विडा वाहिलेला आहे किंवा आपण क्रिया करताना फक्त मला परमेश्वर व्हावा, या उद्देशाने किती क्रिया केल्या याचा जर विचार केला, आपण आपल्यापासून जर विचार केला, तेव्हा इतरांचा आपण विचार करू शकतो. तर हेतुपूर्वक म्हणजे स्वार्थानेच प्रेरित होऊन जे आपण करतो, फक्त ते जीव करतात. मग ते दान असेल, क्रिया असेल किंवा देणं-घेणं असेल, काही पण असेल. आणि आपण आपल्या बाबतीत भौतिक जगामध्ये, संसारात तर ह्या गोष्टीचा खूपच घाणेरडापणा आपण केलेला आहे. कारण जीव ह्याच सर्व दोषाचा आळा असल्यामुळं तो दोषच दोष बघत असतो आणि दोषच दोष करत असतो. तर हे जे काही देत असताना त्यांच्या ठिकाणी जे दातेपणाचा जो व्यर्थ अभिमान असतो देवतेच्या ठिकाणी किंवा जीवाच्या ठिकाणी, तो उत्पन्न होत असतो का अरे मीच करू शकतो, मीच केलं आणि मीच करणार आहे. तर अर्थात जीवाचे जे असे अवतारे जे आहे ते स्वार्थप्रेरित व अहंकारयुक्त अज्ञानाने बरबटलेले असते. आपलीच गोष्ट काय की ज्यावेळेस पूजनीय महिमभट किंवा आचार्य जरी असले, तर यांना परमेश्वराचं श्रीमूर्तीचं सन्निधान, परमेश्वराकडून बोध, परमेश्वराकडूनच शास्त्र झालं, तरी त्यांच्या मनामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आलेल्या आहे. आचार्यांना सुद्धा वाटलं, की आता मी नसेल तर देवाचं काय होईल? म्हणून देवाला थोडंसं उदासीनता स्वीकारून आणि कडकपणा घेऊन आचार्यांना आदेश द्यावा लागला, की तुम्ही आमच्यापासून निघा. जर नाही जाल तर खूप मोठ्या दुःखाला प्राप्त व्हाल. आणि ते चांगलं की आचार्य हे चांगल्या विचाराचे, ऊर्ध्वगतीच्या विचाराचे आणि अत्यंत परिपक्व असल्यामुळं त्यांनी रुद्धपूरला जाण्याचं ठरवलं. त्यामुळं देवाची थोडीशी खंती कमी झाली, थोडीशी अप्रसन्नता कमी झाली आणि तरीही 6 महिने असन्निधान द्यावंच लागलं. त्याचप्रमाणे पूजनीय माईंभट ज्यावेळेस चांगले वस्त्र घेऊन गोविंदराव बाबांच्या पूजेला घेऊन येतात, तर त्यांच्या मनात येतं किंतु परंतु का असं वस्त्र फक्त मीच देऊ शकतो देवाला. ते देवाला जाणवलं, देव सर्वज्ञ, देवाने ते पायाखाली तुडवलं आणि निघून गेले. पण तेच आचार्यांनी ओळखलं, की तुमच्या मनात काहीतरी किंतु परंतु आलं. ते माईमभट्टांनी कबूल केलं आणि मग माईमभट देवाकडे जाऊन, गोविंदराव बाबांकडे जाऊन माफी मागतात. तेव्हा दयाळू, मायाळू, कृपाळू जे परमेश्वर आहे गोविंदराव बाबा, ते माफ करतात आणि त्या पूजेचा स्वीकारतात. म्हणजे आपण विचार करल्या की गोष्ट आहे, की ज्या भक्तांना 2-2 देवाचं सन्निधान त्यांच्याकडून प्रत्यक्ष बोध, त्यांची श्रीमूर्ती पाहायला भेटली, त्यांच्याकडून शास्त्र भेटलं, त्यांच्या मनात सुद्धा अशा गोष्टी एकदा का होईना पण आलेल्या आहे. तर आपली काय गणती आहे? आपण कुठं ते मोजतो? आपल्या तर हजारो क्रिया करत असताना, हजारो गोष्टी करत असताना कितीतरी आपल्या मनामध्ये भाव येत असतात, किंतु परंतु येत असतात, संशय येत असतो, हे उत्पन्न होत असतं आणि ते सारं स्वार्थाने, अहंकाराने असल्यामुळं ते बरबटलेलं असतं. देवतेचं तसंच आहे. देवता ही जीवांना दाने देतात, पण ती त्या जीवाची क्रिया पाहून. ते स्वतःहून कधीच देत नाही आणि ती क्रियासुद्धा देवता प्रित्यर्थ त्या जीवाने जितकी क्रिया केली, तितक्याच अगदी मोजके तेवढेच फळ त्या देतात. त्याही अभिमानाने सुख कमी, दुःख जास्त हे आपण देवतेच्या ह्याच्यात बघितलं. यात फक्त व्यवहार असतो. बाकी देणं-घेणं असं काहीच नसतं, प्रेम नसतं, आपलेपण नसतं. हा फक्त व्यवहार असतो आणि जीवाचे जीवाला देणे आले याला औदार्य दान म्हणताच येत नाही. तसंच देवतेचं सुद्धा जीवाला देणं याला सुद्धा औदार्य दान म्हणता येत नाही. औदार्य हे फक्त परमेश्वराकडे. परमेश्वर मात्र पात्र-पात्रत्व न पाहता तो फक्त देत राहतो म्हणून तो अनार्जित दाता ठरतो. आपण जे मिळवलेलं नाही आहे, आपल्याला जे प्राप्त केलेलं नाही, आपण जे अर्जनच केलं नाही, ते सुद्धा परमेश्वर देण्याची तयारी ठेवतो. फक्त आपली प्रार्थना असली पाहिजे. त्या समर्थवादावरती आपली निष्ठा असली पाहिजे. तशी प्रार्थना असेल तर परमेश्वर आपण जे मिळवलेलं नाही ते देतात. तर याच दातृत्व म्हणतात आणि म्हणूनच परमेश्वरास अनार्जित दातासुद्धा म्हटल्या झाले. कोणत्याही देवतेला अनार्जित दाता म्हटल्या गेलेलं नाही. यासाठी जीवाने जोडलेले पाहिजे. अगदी थोडीशी सुद्धा निमित्त क्रिया, हीच थोडीशी क्रिया लक्षात घेऊन सुद्धा परमेश्वर मात्र या जीवास खूप मोठ्या प्रमाणात दाने देतात.
देतच असतात. परमेश्वराने अवतार घेतल्यावरती त्यांचं हे औदार्य आहे. लीळादान, संबंधदान, ग्रहणादान, कौल्यदान या 4 प्रकारांनी परमेश्वर या जीवास देतच असतात, देण्यासाठीच आलेले असतात. असेच नाही तर आपल्या ज्ञानी भक्तांना निमित्त करूनही जीवास परमेश्वर दान देतात. कोणाला तरी निमित्त करतात, ते देणं सतत चालू असतं. यामुळेच परमेश्वर हे सौभाग्यशील ठरतात. भाग्यशालीनं तो परमेश्वर स्वरूप जे आहे, ते सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त आहे. कारण का परमेश्वराच्या ठिकाणी असलेली जी वेदक शक्ती आहे, बोधक शक्ती आहे, ती सौभाग्यरूप आहे. त्याच्यामुळं जीवाला वेद आणि बोध होत असतात. तर परमेश्वराला न बघता बघूनही त्याचा एकही गुण न समजता न कळता सुद्धा त्यांच्याविषयी आवडी उत्पन्न होते, गोडी निर्माण होते. जीव वेदला जाऊन स्थिर होतो अशी शक्ती फक्त परमेश्वराजवळच असते. आचार्यांनी देवाला काही प्रत्यक्ष बघितलं नव्हतं. फक्त दादोसांच्या माध्यमातून दादोसांना ते विचारतात, की तुमच्यापासून काय म्हणे आनंद भेटतो, सुख भेटतं. तर ते दादूच म्हणतात, माझ्यापासून कधी भेटेल, कधी भेटणार नाही, पण स्वामी श्री चक्रधर किंवा श्री चांगदेवराव यांच्यापासून भेटेलच भेटेल. नुसतं नाव ऐकलं तरी स्थिती झाली आणि त्यांना वेद निर्माण झाला. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे का परमेश्वराचं ते सौंदर्य, लावण्य जे आहे, त्याचं वर्णन जसं बाईसांनी देवाला बघितलेलं नव्हतं, पण त्या बोनेबायांनी बाईसांकडं वर्णन केलं देवाचं. काय सांगू त्यांचं सौंदर्य, काय सांगावं त्यांचं औदार्य. अनेक लीळांचं वर्णन गुणाच्या माध्यमातून परमेश्वराचं बाईसांकडे ह्या बोनेबायांनी केल्यामुळं त्या बाईसांना पण वेद निर्माण झाला आणि मग त्या वेदाच्या माध्यमातून बाईसा बाहेर पडल्या कुटियाच्या आपल्या आणि मग जेव्हा देव दिसल्याबरोबर त्यांनी ओळखलं का हेच ते आणि मग विनंती करून आपल्याकडे घेऊन जातात. ठीक आहे, त्यांनी पूर्वकर्माचे काही दोष जोडलेले असल्यामुळं 3 दिवस ते दिलं, परंतु नंतर मात्र प्रेम देण्यास परमेश्वराला त्यांना प्रेम द्यावं लागलं, प्रेम देण्यास भाग पाडलं. का तर त्यांची भक्ती तशी होती, त्यांनी तशी जोड होती, त्याचा त्याचा प्रयत्न होता. ती अवस्था बदलली, की अरे आपण 3 दिवससुद्धा देवाला पाय पुसण्यावर बसायला लावून आणि आपण त्या दुधी करांट्यामध्ये भात देऊनसुद्धा यांच्यावर काही परिणाम होत नाही. यांना त्याचं काहीच वाटत नाही. म्हणजे हे काय नेमकं? हे औदार्य, सौंदर्य जे बघितलं परमेश्वराचं बाईसांनी, त्याच्यामुळे त्यांनी तो विचार केला आणि म्हणून त्यांच्यामध्ये ते मतपरिवर्तन, मन परिवर्तन झालं आणि मग त्यांच्यामध्ये जे शरणागताचा वज्रपंजर तेव्हा बाईसा शरणागत झाल्या. उडी मारून आपल्या आसनावरून देवाला जेव्हा शरण गेल्या, तेव्हा परमेश्वर त्यांचे झाले. देव नाथ आहे, पण आपण अनाथ झालो पाहिजे. आत टाकलेली आहे. अनाथच नाही तर नाथ कसा होईल? शरणच परमेश्वराकडे गेलेलं नाही. त्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून परमेश्वराला शरण न गेल्यामुळं आपला तो वज्रपंजरू कसा होईल? शरणागताचा वज्रपंजरू सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीने परमेश्वराचं हे जे गुण आहे, याचं वर्णन अत्यंत सुंदर साहित्यामध्ये आलेलं आहे आणि ते आपण या लीळेच्या माध्यमातून, या दृष्टांताच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो आणि तेच आपल्याला स्मरणाच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत आपल्याला ते घेऊन जाऊ शकतं. तर असंच पुढं अनेक गुण परमेश्वराचे आपण शब्दशः बघणार आहोत. तुम्हाला मी सर्वांना विनंती करेल, की सौंदर्याच्या बाबतीत असलेल्या ज्या लीळा आहे मूर्ती वर्णनाच्या, त्या लीळा बाजूला काढा, संग्रहित ठेवा आणि त्या माध्यमातून स्मरण करा. इथून पाठीमागचं स्मरण आणि हे घेऊन केलेलं स्मरण यातली प्रचिती, यातला फरक तुम्हाला लवकरच जाणवेल. असं स्मरण तुमच्याकडून घडावं हीच शुभेच्छा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.